श्री स्वामी समर्थ. शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी असणाऱ्या कार्तिक अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कर्मामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते. या श्रद्धेमुळे लोक अमावस्येला नदीत स्नान, दान धर्म करतात, आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करतात. पण आजकालच्या काळात सगळ्यांनाच नदी स्नान करणे शक्य नाही. म्हणून घरात थोडे गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. स्नान करताना पवित्र नद्या आणि तीर्थक्षेत्रांचे ध्यान करावे. आंघोळीनंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे. त्यात तांदूळ, लाल फुले, कुंकुम टाकून सूर्याला अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. तळ हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पितरांना जल अर्पण करावे. मंदिर स्वच्छ करून मनोभावे देवपूजा करावी. गणेशाला वंदन करावे. विष्णूला पंचामृताने, गंगेच्या पाण्याने अभिषेक करावे. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. श्री विष्णू चालीसा पठण करावी. विष्णूची भक्तिभावाने आरती करावी. तुळशीचे पान ठेवून नैवेद्य अर्पण करावा आणि क्षमा प्रार्थना करावी. ही अमावस्या पितरांसाठीही खूप मौल्याची मानली जाते. पितरांसाठी गरजू लोकांना धान्य, बूट, उबदार कपडे, अन्नदान करावे. पितरांच्या नावाने तळ्याकाठी किंवा नदीकाठी नैवेद्य ठेवावा. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या शनिवारी 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:29 सुरू होईल आणि 1 डिसेंबर रोजी 11:50 संपेल. श्री स्वामी समर्थ.